दगडू बुड्याच्या घरचा आवता आलता का हो? 7व्या महिन्याचा? हो आलता, आम्हाला बी आलता, बुडा चालता सांगायला. हा मला पण आलता बाई, आलता बुडा आलता. हा हो आलता, सगळ्या गावाला दिलाय आवतन, हो सगळ्या गावाला दिलाय. तुला थोडं देणार आहे लगे दगडू बुडा आवतन? हा सोनाच्या डावा जेवणाचं सांगू राहिले मोठी तर लगे आवतन आलता मला म्हणून, तुम्हाला आला का म्हणून. हा तूच काय गावातली कोणी हे काय प्रधान घेणार तुला सांगायला एकटीला? अहो बाई तसं नाही हो बबिता बाई, तसं नाही म्हणते मी. तसं बा विचारलं सगळ्यांना आलतं का तुम्हाला बा असं म्हणते मी. तर मग कधी जाणे उद्याच्या राहते तर मग जाणे तर कसं काय काय नाही बा याची चर्चा करते हो मी तुमच्याशी. जाऊ ना, कोण नाही जायचं बोलू जाऊ. पण लय मोठा कार्यक्रम आहे बरं का. हो चांगले मोठे लोक पैशावाले, कार्यक्रमाला काही पाहायचं काम नाही. दन राहीन खायचं प्यायचं मस्त एक नंबर राहीन. हा खरंच जाऊ ना मग आपण उद्या. काय देणार आहे मग? साड्या नाही का पाकिट दे नाही? मला वाटतं पाकिटच द्या. साड्याचे बोळे काय ते आपण कशी नेणार आहे, घरातलेच बोळे नेणार आहे ना आपण. बाय बाई बोळे देणार का तुम्ही? चांगले घ्या बाय मग, भारी बोळे नाही द्यायची तर भारी घ्या. असं थोडे की बोळच द्या म्हणून दुकानं भांडले काय, भारी आणायचे ना मार्केटमधून जाऊन. नाही बरोबर आहे, मग किती साड्या घेतल्या ते काय थप्पीलाच लागतं. पैसे तरी कशाला काम आहे तिला? पाकिटच देऊ आपण, 500-500 रुपये टाकून देऊ पाकिटात आणि पाकिट देऊन टाकू. काय तसं करू बाय मग? चालतंय चालतं तर मग 500 रुपये का माय आपले नाही बाई आता 500-500 रुपये द्यायची. मी 200 रुपये टाकणार पाकिटात, 200 रुपये टाकणार बाई मी. माझ्याकडे नाही बाई एवढे पैसे. माय बघा चिकटे हो तू काय पाहिजे काम बाई? 500-400-500 तुम्हाला काही वाटत नाही, 500-1000चं. पण आम्हाला कसं मजुरी करून खाणं आहे ना, आमच्यासाठी रोजाने गेलं तर 200-250 रुपये येतात मजुरी आमची. मग 500 रुपये म्हणजे 2 दिवसाचं काम, 2 दिवसाची मजुरी बाई. दिदीच काय माहिती मग मजुरी तर 200 रुपये बी राहू दे, फुकट खा जाय. फुकट तिथं खायला चांगला चांगला आयटम, गुलाबजामू रसगुल्ले या ओट्या फुकट खाय. इतकी बी जायला नाही हो बबिता बाई मी, इतकी बी जायला नाही. हातपाय चालते ना कमवते ना, 200 रुपये काय व्हायला देते मी. असं काही नाही, गिफ्ट असतं हलका असो का भारी असो कोणी पाहत नाही. ते तुमच्यासारखा स्वभाव नसतो बबिता बाई सगळ्याचा. चांगले लोक असते काही काही, त्याला काही नसतं 200 द्या का 500 द्या का 1000 द्या, ते गोड बोलून मानून घेते असे लोक असते काही काही. शाण्या मानाची मग काय पैशाला पाहणार आहे काय? माय बाई बबिता बबिता बाई चालू आहे थोडं सगळं बाई बी आल्या कोण. हवं मी याच्यासाठी आले आहे की भा हरभऱ्याची भाजी खुडायची भा माई. तर चालता का? चालता का हरभऱ्याची भाजी खुडायला? येऊ ना, येऊ कधी खुडायची? आज कुठली असती? अजून काही टाईम नाही झाला, आता 9 वाजले. आवरून शिवरून होत असेल तर चला तुम्ही 4-5 जणी. बरं येऊ ना येऊ. हो माय मी एक दिवस गावाला गेलते माय बरं का, आबोलीची माय मी गेलते आबोलीच्या घरी. तर कोणा कोण बाई हो माय माघारीच भाजी खुडून नेली बाई कोणा, अशी वरबडून आरबडून नेली. अशी रंधळा केला हो माय वावरात लगे, असा रंधळा करून ठेवला. कोण चोर होता काय माहिती माय, चोट्ट्या वाहनाचं. मागा बी तितकं तुरीचं नुकसान केलं बाई, काय सांगू तुम्हाला बाया हो. बरं मैत्रिणी हो काय सांगू तुम्हाला, नुकसान केलं आणि आमच्या घरात भांडण लावायचा प्रयत्न केला बाई कोणा. असं का हो आता माय बाई माय, असं नाही करावं कोणा. पाय व बाया. हो बाई तपास लावायचा ना बाई, मग तुम्ही कोण येतं तपास लावायचा ना. नाही ना आता मी सगळ्याला सांगणार आहे, सगळ्याला. आता मला माहिती आहे ना कोणाकोणाच्या वावरात मध्ये हरभरा पेरेल आहे नाही आहे, सगळ्याला सांगणार आहे की भाजी खोडायला चला, भाजी खोडायला चला बुवा, हरभऱ्याची भाजी खोडायला चला. प्रत्येकीला सांगणार आहे मी, प्रत्येकीला. तर सांगते तुम्हाला मैत्रिणी हो, जी येणार नाही भाजी खोडाला, ज्या येणार नाही, 1 असो 2-3 असो त्या, मी ओळखून जाईन की यांनीच माझ्या वावरात चोरी केली बुवा, मी असं ओळखून जाईन. आता माय बाई बरी चॅप्टर येऊ तसं को. बरोबर आहे बरोबर आहे. हो अशी आयडिया पहा माही, पाहते मी आता कोण कोण येतं कोण कोण नाही तर. आणि का हो बबितानं कोण मी आल्या तिकडे तोंड करून घेतलं, तोंड पाडलं बाई ना. कोण तोंड पाडून घेतलंय बबितानं? मम्मा तोंड नाही पाडलं माय म्या. मी कशाला तोंड पाडू बिचारे. पाहा तिच्याकडे सगळ्यांनी पहा तिचं तोंड कसं झालं पा, मी आल्यापासून असं तोंड केलं ना पा. ए बबिता हो ना नीट तोंड करते. असं होय गड्या. येणार आहे का तू वावरात नाही भाजी खुडाला हरभऱ्याची का हो? येणार आहे? हवंच म्हणावं लागेल हिला. आणि नाही तर आधीच म्हणली की जे मग खुडून नेली भाजी चोरून ते येणार नाही असं म्हणेल ती. हाच म्हणाला. हा येते ना, येते मी येते. म्हणजे तुम्ही 1 2 3 4 जणी तयार आहे बाई भाजी खुडायला यायला? हा तयारी ठीक आहे ना, मग येते मी. तुम्ही तयारीत राहा, भाजी खुडाच्या तयारीत राहा. सगळं सामान घेऊन या, पिशव्या टोपले वाट्या घेऊन या बरं का. जाऊ मग भाजी खुडायला संध्याकाळच्या वेळेस. हा चालतंय. कोण असं हो बबिता बाई हे असं चोट्ट सुकूबाईच्या मागं लागलंय हात पाय धरून. कोण असं या भावाने असं कोण करते बरं चांगल्या बाईला? तुला काय माहित हो चांगली कशी सुकूबाई तर लय सुकूबाईचं हे करते लगे पासवर्ड ती. आता माय बहीण तुला काय झालं सुकूबाई चांगलं म्हणलं तर तो अकेले काय हरभऱ्याची भाजी चोरी?
ए तोंड सांभाळून बोल जरा. मी कशाला केला का? हा, मला काय कमी आहे? माझ्या वावरात का कमी काय? मग मी लय घरची पुरी बाई आहे, धनवान बाई. मी कशाला चोरू हरभऱ्याची भाजी कोणाची? आज म्हणलं नाही का मी येते म्हणून खोडायला हरभऱ्याची भाजी, आणि मग मी चोरी केली असते. मी कशाला आले असते? चोरी केली असते मी हरभऱ्याची भाजीची तर मी हो कशाला म्हणले असते सखूबाईला? खरं सांगा. नाही काही काही बाया ना कसं असतं, आता सखूबाईचं नवरा कसा दिसाला जरा बरा आहे, ते येईन पाहायला मग सखूबाईच्या नवऱ्याला. आता माहिती तर धुतच करू राहिली तिची. हे अशी कोण बोलू राहिली कडे माझी? हा क्यों टोपीवाला त्याच्याकडे अहो तिळभर मनात बसणार नाही ते, जर इळभर पाहिलं त्याला तर. असं आहे त्यो, असं आहे का? तरी पण लोक लय बाया गुलगुल गप्पा करत्या बाई त्याच्याशी. सखूबाईची नवऱ्याची भल्या गुलगुल गुलगुल बोलतात, आणि त्या बोलत्या माहिती गुलगुलू. तिळभर पाहिलं तर तिळभर मनात बसणार नाही त्यो तो घ्या घाणची. मला तर पटतच नाही माहिती माणूस जरा बी. इथे लांबून लांबूनच होते त्या बॉच्या. चालले बाई मी घरी. बोलू राहिले जस की आपल्याला माहितच नाही अफेअर सखूबाईची नवऱ्याशी म्हणून. अहो ते म्हणते ना माझं डोळे लावून दूध पिती, तर तिला वाटतं मला कोणीच पाहत नाही, पण तिला काय माहिती तिला सगळे पाहते म्हणून. डोळे फक्त तोच लावेल बाई, लोकांचे नाही लावेल. बरोबर तुमचं सगळ्याच बरोबर आहे. माझं डोळे लावून दूध पिती, तिला वाटतं मला पाहत नाही कोणी. मस्त मस्त बाळाले पाय ना आपण नाव काढलं तर सकाराम भाऊच पळून गेली चिकट. तिला वाटलं काही कळालं नाही पाहिजे म्हणून असं बोलते ती. मला आवडत नाही ती माणूस, आणि त्याला कोण पहिनं हिरभर पाहिलं तर ते मनात बसणार नाही असं म्हणून राहिली ती. मुद्दाम आपल्याला देखत, म्हणजे आपल्याला काही माहीतच नाही. इतकं हिरभर पाहून तिळभर मनात बसणार नाही तो. कौन मग गुलगुलू गप्पा करते कुठं कुठं बरोबर, कौन त्याला घरात घेते? हा खरे खरे खरे. मी म्हणते भाजी ना सुरली असं सखूबाईची, आणि आज सकाराम भाऊ सोबत गप्पा करायला भेटावं, सकाराम भाऊ सोबत राहायला भेटावं म्हणून सखूबाईची वावर देवाली. मला तर असं वाटतंय. काय काय वाटतं तुम्हाला? मला तसं वाटतं. अरे नाही, मला काय वाटतं की आशाला आणि इमलबाईला बी सांगावं नाही का, की त्या दोघीला बी डाऊट यायला नको ना. म्हणजे या दोघीला जरी विचारलं गेली सखूबाई की तुम्ही कसं काय नाही आले हरभऱ्याची भाजी खुडायला, ते इमलबाई सांगून देईन की तुमच्या वावरातून तर आणली खुडून, असं सांगायला नको. आणि इमलबाईला काय माहिती आपण चोरी करायला गेलो म्हणून. नाही, इमलबाईला सांगून देते चाल वर तू बी हरभऱ्याची भाजी खुडायला. आशाला बी गेले सांग सखूबाई देखत खुडायला. नाही नुकसान झालं माहिती त्याची गेली मी तर. हट, एक तर ते बाबा मागा लागलाय आणि सखूबाईचा बी धाक. चाल बाई जाते बाई मी. बापरे आवरलं बाई एकदाच काम. चल मग सगळं आराम करते, दमून जातो मग काम करू करू घरातलं. काटली जरा काय हात लावत नाही, उठली पळती कॉलेजला, उठली पळती कॉलेजात. हट, शेण भाग येतो मला करू 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 यायचं सगळ्याचं. अरे बापरे बबिता बाई बोल काय म्हणती? आवडले का कामधंदे? कसं काय कडे कसं काय काम काढा माझ्याकडं? हो आपल्याला नाही का सखूबाईची हरभऱ्याची भाजी कोणाला जावं लागतंय का? कसं काय हो खुडले का आपण? आता डबल कशाला? मला हाय बाई मोठी, मला नाही यायचं बाई आता. तुला चालावंच लागेल आणि आशाला पण चालावं लागेल, मला पण जाणं, कारण त्या दिवशी भाजी नाही का आपण चोरून चोरून खुडली ती. काय चोरून खुडली? तू तर म्हणली ती की मी विचारलं सखूबाईला म्हणून. नाही 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 खोटं बोलले मी तुला, खोटं विचारलं म्हणून. पण आज तर काय म्हणली सखूबाई म्हणली की जे जे कोणी येणार नाही भाजी खुडायला मी ओळखून जाईल म्हणे. त्या दिवशी त्यांनीच मी भाजी चोरली म्हणून, त्या दिवशी खुडलेली भाजी. हो असं म्हणली सखूबाई. सखूबाईने ओळखलं होतं ती भाजी खुडलेली तिथली. अशी म्हणली सखूबाई की मी पाहते आता कोण कोण येत नाही, ओळखून घेईन मी त्यांनीच माझी भाजी चोरली असं म्हणल्या. तर मग पाय आता तू काय करायचं? माय बाई अशी म्हणली सखूबाई. मग ते यावंच लागल बाई. मॅ म्हणलं आज आराम करावं घरी. हेट अशी दमले घातला आवरू सगळं आवरलं, घासघूस केली, डबे डुबे दमून गेला माझी. मग आज जाणे का? हो आज जाणे. पण बाई बबिता तो नादा लागल ना को बाई, बरं नाही होई त्या नादा लावून काही. हो डेंजर बाई रे बाबा तू. हट अरे बाई मी काय नुकसान केलं काय? तो नुकसान नाही केलं बाई तो. आपण हे असंच ना काही आता आई ना माझ्यावर. मग नाही गेले बरं झालं तू आली मला सांगायला, नाही तर बबी सखूबाई विचारून गेली मला येणार का नाही म्हणून. नाही तर नाही सांगितलं. आता कसं? आता तू काहीतरी कारण लाव आणि सांग की मला काम होतं म्हणून नाही म्हणले म्हणा, आणि आता मला काम कॅन्सल झालं म्हणून आली मी, मला भाजीच नाही म्हणा बाई, वर्षभर भाजी लागल ना. असं तसं काहीतरी सांग, मला आवडती बुवा असं तसं म्हणून आले, काहीतरी सांगू बाई. हो आता सांगावंच लागणार आहे म्हणा. चांगलंय बाई चांगलंय, इथून पुढे तू ऐकणंच नको माय बिचारे. तरी मला डाऊट आला होता डाऊट की ही काहीतरी खुरापती तो डोकं लई. त्या बोलण्याहून तू त्या सकाराम भाऊच्या माग गेली, सकाराम भाऊ फोन लावायला गेली सखूबाईला. तर हो हो सखूबाईचं नवऱ्याचं तो काय चालू आहे की सकाराम भाऊचं तो? ए माय कुठं काय चालू माय विचारे काही पण सांगते का? मला वाटलं काय
काही आहे त्या दिवशी वावरत त्याच्या मागे गेली का म्हणलं कशाला गेली कोण लवकर आलीच नव्हती बाय काय केलं तुम्ही तिकडे जाऊन अरे बापरे माय कुठं काय केलं तो काही पण नको विचार बरं का मला फालतू दिसते काय मी तुला दिसत तर नाही तू पण काय बाई काय पाहिलं जसं असतं तसं नसतं ना दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतंय माहित नाही का स्टोरी चालले मी ये भाजी घोडाला वावरा सकोबायची चालले मी चावरे भोकाची कशी पळाली ढुंगाला पाहिलं